घ्यायचंय आज आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं नाते संबंध पाहिजे आपल्याला. आता नाते संबंध पाहताना आपल्याला असेच नाते पटकन कळत नाही. कुणाचं कोण, आपल्या आईची बहीण आपली मावशी, आपल्या आईची नणंद आपली कोण, आईची नणंद म्हणजे कोण, हे सगळं आपल्या ध्यानात येत नाही. पण आपण ते वाचलंय, आधी ते वाचलंय, ते समजून घेतलंय एकमेकांच्या हातून, बरोबर आहे का नाही. त्यानंतर आपण नातेसंबंध हा याच्यावरचे उदाहरण सोडवणार आहे. तरी पण तुम्हाला आता सोडवताना काय काय गरज आहे आपल्याला, कोणत्या कोणत्या ट्रिकची ती सांगते मी, इकडे लिहूनच ठेवते मी. हा जर आता दोन भावंड असतील, भावंड म्हणजे कोण माहिती का, बहिणी बहिणी असू, भाऊ भाऊ असू किंवा बहीण भाऊ असू, तर आपण त्यांना दाखवणारे कोणत्या चिन्हाने, ते काय करते तरी असं भांडण करतेस ना, म्हणून आपण त्यांना कोणत्या चिन्हाने दाखवू, हे असं भांडण करणार. आणि बघा हे झाले भावंड, भावंड आपण या चिन्हाने दाखवणार, बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट आपण स्त्री, स्त्री म्हणजे कळतं ना सगळ्यांना, स्त्री मध्ये मुलगी असू, सून असू, आई असू, बहीण असू, ते कुणीही असलं तरी आपण त्याला गोल्याने दाखवणार. कशा, कोणत्या चिन्हाने, स्त्रीला आपण दाखवणार आहोत गोल या चिन्हाने, असा गोल काढणार. आणि पुरुषाला दाखवणार आहोत आपण चौकोन. पुरुषाला काय दाखवणार आहोत आपण चौकोन. कारण आपण प्रत्येक वेळेस तिथं लिहित बसणार नाही सगळ्यांचे नाव किंवा सगळ्यांना, आपण ह्या गोल चौकोन आणि ह्या खुलीतून अशा चिन्हांमधून शिकणार आहोत. कळलं का. हा चला पुढे लक्ष द्या. आता स्त्री पुरुष ह्या चिन्हाने दाखवायचे. त्यानंतर भावंड असं, पती पत्नी असते, पती आणि पत्नी, तर त्यांना कोणतं चिन्ह, लग्नाच्या वेळेस पाहिलं का तुम्ही, त्या मंडपामध्ये काय असतं, स्वास्तिक असते, तर त्यांच्यामध्ये आपण स्वास्तिक दाखवणार. त्यानंतर आपल्या आई वडिलांपासून आपण येतो किंवा आपले आई वडील त्यांच्या आई वडिलांपासून म्हणजे आपल्या आजी आजोबांपासून येतं, बरोबर आहे का नाही. आपले आई वडील कुणापासून येतात, त्यांच्या आई वडिलांपासून. मग वरून खाली असं चिन्ह दाखवणार आपण, बाण दाखवणार. कुणासाठी, आई वडिलांकडून मुलांकडे हा बाण दाखवणार आपण, आई वडिलांकडून मुलांकडे. आई वडील ते मुले, मुलांमध्ये मुली मुले सगळं आलं, हे असा बाण दाखवणार. ओके. स्त्रीसाठी गोल, पुरुषासाठी चौकोन आणि विवाहित जोडप्यासाठी स्वास्तिक आणि आई वडिलांकडून मुलांकडे बाण. प्रश्न पूर्ण एकदा वाचून घ्यायचा, त्यानंतर प्रश्न, आता जिथपर्यंत आपल्याला वाक्याचा अर्थ कळणार आहे तिथपर्यंत वाचायचं. सुलभा ही महेशच्या मुलाची का, इथपर्यंत कळलं. सुलभा, आता ही सुलभा मुलगी का नाही, आपण काय ठरवलंय, मुलींसाठी गोल काढला. ही महेशच्या मुलाची काकी आहे, महेशच्या मुलाची काकी, हा महेश आहे. ओके. मी तर महेशचा म लिहून ठेवते, इथं सुलभाचा सु लिहून ठेवते. ओके. आता महेशच्या मुलाची, आपण मुलं कशी दाखवणार, बाणाने मुलाची. आता हा मुलगा आहे, बरोबर, मुलगा कशी दाखवणार आपण चौकोन. महेशचा हा मुलगा, ह्या मुलाची ही कोण आहे, काका. ही काकी कधी होईल ह्या मुलाची, ह्या मुलाच्या वडिलांचा भाऊ, बरोबर. ह्या मुलाच्या वडिलांच्या भावाची ही बायको असेल तर ती याची काकी होणार आहे, बरोबर का नाही. आपल्या वडिलांच्या भावाची बायको ती आपली कोण आहे, काकी. मग बरोबर झालं. आता हा मुलगा होता, मग यांचे हे महेश वडील, महेशचा हा भाऊ, भावंड आपण हे दाखवतो, बरोबर. त्यानंतर ही याची बायको, असं काढूनच घ्यायचंय, कळलं का. हा मुलगा महेशचा, सुलभा ही महेशच्या मुलाची काकी, सुलभा महेशच्या मुलाची काकी. झाली ना काकी. आता बघा याच्यातून झाली की नाही, काढलं की नाही आपण सगळं नातं. महेशचा मुलगा, मुलाच्या मुलाच्या वडिलांचे हे भाऊ येतं, म्हणून हे महेशचे कोण झाले, सॉरी महेशच्या मुलाचे हे कोण झाले, काका. आणि ह्या काकांची ही बायको, काकाची बायको ती महेशची कोण, काकाची कोण, बरोबर. महेशच्या मुलाची ती काकी झाली. इथपर्यंत झालं, एवढं काढून घेतलं आपण.
पुढं पहा. तर सुलभाचे महेशशी असलेले नाते काय? ह्या सुलभाचे ह्या सुलभाचं नातं विचारले, हिचं नातं विचारले. हिचं विचारलं तर हिचंच नातं सांगायचं. ह्या सुलभाचं ह्या महेश सोबत असलेलं नातं काय? आता हा महेश सुलभाचा कोण आहे? सुलभाच्या नवऱ्याचा भाऊ. बरोबर. सुलभाच्या नवऱ्याचा कोण आहे? हा भाऊ. हे नवराच आहे ना. आपण स्वस्तिका फुलं म्हणल्यावर नवरा झाला. हा सुलभाचा हा नवरा आणि ह्या नवऱ्याचा हा कोण झालाय? भावंड आहेत ना, म्हणून भाऊ. मग नवऱ्याच्या भावाला काय म्हणतात माहिती आहे? दी म्हणतात. पण आपल्याला याचं नाव विचारलंय का? हा कोणी विचारलंय का? सुलभा कोणी? सुलभाचे महेशची नाते कोणते असं विचारलंय. हा झाला देवीचा. पण ही कोण झाली याची? वहिनी म्हणतो आपण. काय म्हणतो? वहिनी. भाऊ भाऊ असले का ते काय म्हणतात? भावाच्या बायकोला काय म्हणतात? वहिनी. म्हणजे सुलभा कोण झाली रे? वहिनी. आहे कधी पण आहे? हो, 2 नंबरला आहे पहा. वहिनी. ही सुलभा कोण आहे? वहिनी. वहिनी आहे महेशची. समजलं का रे? आकृती काढायची अशी. जसा जसा प्रश्न असतात तसा तसा आकृती तशी आकृती काढत जायची. बरोबर आहे. आकृतीतून खूप मोठे मोठे प्रश्न तुम्ही सोडवू शकता आणि चुकण्याचा काहीही चान्स राहत नाही. आणि हे आता लिहून घ्यायचंय वहीमध्ये. पहा प्रश्न दुसरा. प्रांजलची आई तेजूची आत्या लागते. ओके. प्रांजल आणि तेजू 2 जण आहेत. हा. प्रांजल मुलगी का मुलगा आहे? मुलगी. आणि तेजू मुलगा. कोण आहे? आता हे नाव कधी कधी मुलाचे असतात. तेजसचं तेजू होतं, है की नाही? आणि तेजसचं तेजू होतं. आणि तेजू म्हणजे तेजू पण असू शकतो, तेजू असू शकतो, तेजू असू शकते. ठीक आहे. आपल्याला त्याच्याशी काही एवढा इथं संबंध नसणार आहे. पुढे त्यांनी नाही तर असं नाव दिलं नसतं. ही कोण? प्रांजल आहे पहा. आणि ह्या प्रांजलची आई कशी दाखवणार आपण प्रांजलची? गोलेटली. आणि झाली काय ती आई? तिच्याकडे बाण म्हणजे ही जी आई झाली ना, दुसरं काही होऊ शकत नाही. बाण मुलाकडेच दाखवतो मुलगीचं मुलाकडे. प्रांजलची आई तेजूची आत्या आहे. आता तेजूची आत्या होण्यासाठी ही जी तेजू आहे, ह्या तेजूची ही आत्या होण्यासाठी आत्या कोण असते? आपल्या वडिलांची बहीण. मग हिच्या आधी कोण करावं लागते तुम्हाला? वडील. आणि ह्या वडिलांची ही कोण असणार आहे? बहीण. बरोबर. तेव्हा ती झाली आत्याची. बरोबर आहे. आता तेजूची ही आत्या आहे, झाली लागते. तर तेजूची आई ही प्रांजलच्या आईची कोण? आता ही तेजूची ही आई तर कोणत्या चिन्हाने दाखवणार आपण? ही तेजूची जी आई आहे ना, हिच्याबद्दल प्रश्न विचारलाय. ही ह्या प्रांजलच्या आईची कोण आहे? ही. जेव्हा आपल्या भावाच्या, आता हिचा हा भाऊ आहे का नाही? प्रांजलच्या आईचा हा भाऊ आणि ह्या भावाची ही बायको आहे. भावाची बायको कोण असते? भावाची बायको वहिनी असते. वहिनी कोण असते? वहिनी. भावाची बायको वहिनी असते. माहिती तुम्हाला एवढी सारी गोष्ट? भावाची बायको वहिनी असते. तुमच्या आत्या तुमच्या मम्मीला काय म्हणतात? वहिनी म्हणतात ना. मग ही आत्याच आहे ना या तेजूची. आत्या आहे का नाही? त्या तेजूची ही आत्या आहे ना. पाहिजे ना आपण? तेजूचे वडील. वडिलांची बहीण कोण असते? आत्या. आपल्या वडिलांची बहीण आपली कोण आहे? आत्या. मग ते आत्या आपल्या आईला काय म्हणती? वहिनी. कारण ती बहिणी असते. आपल्या आत्याची आपली आई कोण असती? वहिनी असते. तेजूची आई. तो प्रश्न विचारलाय बघा. प्रांजलच्या आईची कोण? तेजूची आई प्रांजलच्या आईची कोण आहे? वहिनी. वहिनी. समजलं का? पहा, लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 3. अनिशची काकू. आता काकू म्हणजे कोण रे? आपण काकी किंवा काकू म्हणू शकतो. कोणाला? आपल्या वडिलांच्या भावाच्या बायकोला. आपल्या वडिलांच्या भावाच्या बायकोला आपण काकी किंवा काकू म्हणू शकतो. आता हा अनिश आहे. ओके. अनिश मुलगा आहे ना. ओके. या अनिशचे हे वडील. ह्या वडिलांचा हा भाऊ आणि ह्या भावाची ही कोण आहे?
बायको. मग ही झाली अनिशची काकू, बरोबर आहे ना? अनिशची काकू झाली का नाही ती? वडिलांच्या भावाची बायको ही आपली काकू असती. काढली आपण काकू. ही उमेशची मामी लागते. मामी मामी कोण असते? मामी यांच्या बहीण. एक दोघ भाऊ आहेत ना, यांची बहीण असेल ना. सॉरी बहीण नाही. मामी मामी कोण लागते? मामी मामी बरोबर आहे, यांची बहीण. इकडे लक्ष द्या पा. आता हे दोघं कोण येतं? भाऊ. यांना एक बहीण पण असेल. बहिणी आपण कशाने दाखवणार आहे? बहीण भावंड त्या चुकीच्या फुलीने दाखवतो ना आपण. ही बहीण झाली आता या दोघांची. ही उमेशची मामी, बरोबर आहे. कोण? ह्या अनिशची काकू. ही ह्या उमेश. आता हिचा हा मुलगा असणार आहे उमेश. ह्या उमेशची ही कोण लागती? मामी लागती. बरोबर आहे ना? अनिशची काकू. अनिशची ही काकू. ओके. ही जी काकू आहे ती उमेशची मामी लागते. ह्या उमेशची ही मामी लागते का? पहा आता. उमेशच्या आईच्या भावाची बायको. उमेशच्या आईच्या भावाची बायको. आपल्या आईचा भाऊ आपला कोण? मामा. मग ह्या उमेशच्या आईचा हा भाऊ आहे, हा पण भाऊ आहे. हे कोण झाले? उमेशचे मामा. आणि ह्या मामाची ही कोण आहे? बायको आहे ना, इथं सांगते मी. मामाची बायको मामी झाली काय? उमेशची मामी ही याची काकू आणि याची मामी. अनिशची काकू आणि उमेशची मामी झाले का? भेटले का आपल्याला? लागते. तर उमेश अनिशचा कोण? आता हा उमेश अनिशचा कोण याच्याबद्दल काढायचंय ना. उमेश कोण आहे तो काढायचा आपल्याला. उमेश याचा कोण? आता उमेशच्या मामा लागतो ना. उमेशच्या हा मामाचा हा कोण आहे? मुलगा. मामाचा मुलगा कोण असतो? मामे भाऊ. मामे भाऊ. हा मामे भाऊ आहे, पण आपल्याला याच्याबद्दल विचारलंय का? हा मामे भाऊ आहे. पण आता हा अनिश, ह्या अनिशचा हा उमेश कोण आहे हा विचारलंय, बरोबर आहे. अनिशचा उमेश कोण? अनिशच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा. अनिशचे वडील आणि वडिलांची बहीण ही अनिशची कोण आहे? आत्या. ही झाली आत्या अनिशची. आत्याचा मुलगा आत्ते भाऊ. कोण आहे हा उमेश? हे अनिशचा आत्ते भाऊ. समजलं का? नक्की? परत एकदा लक्ष द्या. अनिशची काकू कशी काढली? अनिशच्या वडिलांच्या भावाची बायको अनिशची काकू. ही उमेशची मामी लागते म्हणजे उमेश हा ह्या दोघांच्या बहिणीचा मुलगा आहे. हे दोघं भाऊ आहेत ना, त्यांच्या बहिणीचा हा मुलगा आहे उमेश. मग ह्या उमेशची ही मामी लागली, बरोबर आहे. मामी म्हणजे आपल्या आईच्या भावाची बायको मामी काढली. तर उमेश अनिशचा कोण? तर उमेश हा उमेशच्या आईचा हा भाऊ आहे. म्हणून हा अनिश झाला मामे भाऊ. पण अनिशच्या वडिलांची ही बहीण म्हणजे अनिशची आत्या आणि आत्याचा मुलगा आत्ते भाऊ. समजलंय का सगळ्यांना? नक्की? असं अशी आकृती काढताना नुसतं माझं पाहून असं गोल चौकोन गोल असं काढायचं नाही. जसं मी प्रश्न वाचते, जिथपर्यंत वाचते तिथपर्यंत आपण पण वाचायचं आणि त्या तशा आकृत्या काढायच्या आपल्या मनाने. फक्त काही गरज पडली तर वर पाहायचं. आधी तर समजून घेतलंय ना तुम्ही. जर गरज पडू शकते तर वर पाहायचं काय ते आणि मग परत आपल्या मनाने काढायचं सुरू करायचं. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न दिसताना मोठा दिसला तरी घाबरायचा अजिबात नाही. प्रश्न मोठा आहे म्हणून सोडून द्यायचा नाही. प्रश्न बारकाईने वाचायचा. आपण टप्पे पाडून वाचतो, बरोबर आहे का नाही? संजय फोटोतील व्यक्तीकडे बोट करून बोट दाखवत म्हणाला. आता हा संजय आहे. ओके. फोटोतील व्यक्तीकडे बोट केलंय. हा फोटो आहे. ओके. हा फोटो आहे. ह्या फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला. हिच्या मामाची एकुलती एक बहीण. हिच्या म्हणजे ही मुलगी, बरोबर. ही कोण आहे? मुलगी. म्हणून हिला बोलली दाखवू आपण. हिच्या मामाची. हिचा मामा काढायचा आहे. आधी काय काढायला म्हणजे आपल्याला हिचा आपल्याला मामा काढायचा आहे. मग आधी काय काढावं लागलं आपल्याला? आई काढावं लागलं. व्हेरी गुड. हिची आई. हिच्या आईचा
भाऊ. तिच्या आईचा भाऊ. मग हिचा तो झाला भाऊ. फोटो व्यक्तीचा हा कोण झाला मामा. बरोबर. तिच्या मामाची एकुलती एक बहीण. आता हिच्या मामाची बहीण ही एकुलती एक बहीण किती ना मामाची एकुलती एक बहीण ही माझी आई लागते. संजयची ही कोण आहे आई. हे दोघं कोण झाले रे भावंड झाले म्हणजे बहीण भाऊ आहे की नाही. हे दोघं कोण झाले बहीण भाऊ. हिच्या एकुलती एक बहीण ही माझी आई लागते. तर फोटोतील व्यक्ती संजयची कोण. ही कोण आहे मग संजयची बहीण. कोण आहे बहिणी ना. बघा परत एकदा समजून सांगितलं. प्रश्न एवढा मोठा आहे उत्तर एवढं पटकन निघलंय. बघा बरं का. संजय फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला. आता हा संजय कृष्णा इकडे लक्ष दे. संजय ह्या फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवतोय काय म्हणतोय पहा. हिच्या मामाची काढला का नाही हिचा मामा पण हिच्या आईचा भाऊ काढला का नाही. हिच्या मामाची एकुलती बहीण म्हणजे हीच आहे का नाही हिची आई एकुलती एक बहीण. ही जी बहीण आहे ही माझी आई लागते. ही माझी आई म्हणजे बोलणारा कोण आहे संजय. संजय म्हणतोय की कोण आहे ही माझी आई आहे म्हणजे याची संजयची ही आई आहे. ओके आई आहे. मग ही जर याची आई आहे तर फोटोतील व्यक्ती ही संजयची कोण आहे बहीण. कारण आई आहे म्हणल्यावरती हे दोघं बहीण भाऊ होणार ना. आणि हा भाऊ आणि बहीण. हिच्या म्हणल्यामुळे आपण आधीच ठरवलं होतं की मुलगी आहे. त्याच्या म्हणलं असतं हा मुलगा असता. हिच्या म्हणलं म्हणून ही मुलगी. बघा हिच्या म्हणलंय समजला का प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 मध्ये महेशला किती बहिणी येतं 3 बहिणी आणि 3 भाऊ. आता हा महेश दिसताना प्रश्न मोठा दिसतोय पण खूप सोपा आहे. त्याच्यात ते पर्याय सांगा रे मला काय येतं. एक महेश सचिन मनीषा आणि मीता. सचिन मनीषा मीता मीता. महेशला 3 बहिणी 3 भाऊ येतं. हा महेश आहे. ह्या महेशला बहिणी किती 1 2 3 भाऊ किती 1 2 3. मग हा एक असणार आहे. म्हणजे हे भावंड किती झाले सगळे 7. आता ती मनीषाला 2 बहिणी आणि 3 भाऊ. मनीषाला 2 बहिणी 2 बहिणी आणि 3 भाऊ. 3च आहेत ना. आणि मनीषा 1 2 किती झाले 6 जण झाले. त्यानंतर सचिन हा मनीषाचा भाऊ आहे. आता सचिन यांच्यापैकी 1 2 कोण आहे सचिन आहे. यांच्यापैकी 1 जण कोण आहे सचिन. समजा हा सचिन आहे. ओके. मनोज तर झाला का. मनोजला 4 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. हा मनोज आहे. मनोज याला 4 बहिणी 1 2 3 4 बहिणी आणि 2 भाऊ. हे 2 भाऊ तो एक स्वतः बरोबर आहे का नाही. किती झाले हे 4 5 6 तो एक 7. आता पुढे कोण राहिलं मनोजला 4 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. सचिन मनीषाचा भाऊ आहे. आपण काढला इथं सचिन हा मनीषाचा भाऊ आहे. इथे चौकट पाहिजे भाऊ येते नाही का. मनोजला 2 भाऊ आणि 4 बहिणी म्हणजे हे 3 जण भाऊ झाले मनोज आणि ते बरोबर. आणि हे 4 बहिणी मिळून 7 झाले. मनीषची बहीण मीता आहे. त्या मनीषच्या ह्या 3 बहिणी आहेत ना त्यातली एक जण कोण आहे मीता. समजलं का. हे सतत नावाला आणखी वेगळं नाही घ्यायचं. मीता एक बहीण म्हणजे आणखी एक बहीण असं नाही. सांगितलं ना 3 बहिणी तर महेशला आधी ह्या 3 पैकीच एक मीता आहे. कळलं का. तर सर्वात जास्त भाऊ कुणाला येतो
भाऊ कुणाला आहे तर सर्वात जास्त भाऊ चौकोन कुठे दाखवायचं इथं 3 आहे तर इथं 3 आहे चौकोन बरोबर आहे का नाही हा आता महेशला किती भाऊ आहेत 1 2 3 बरोबर महेशला भाऊ 3 आहे तर लिहून ठेवा इथं सचिन बघा हा सचिन याने किती भाऊ राहिलेले 1 आणि 2 तो स्वतः काय त्याचा भाऊ आहे का नाही 1 आणि 2 सचिनला 2 भाऊ आहेत आता ही मनीषा ह्या मनीषाला किती भाऊ आहेत रे 1 2 आणि 3 मनीषाला 3 भाऊ आहेत आणि ही ह्या मिताला किती भाऊ आहेत 1 2 3 आणि हा महेश 4 भाऊ आहेत बरोबर ना 4 भाऊ ह्या 3 बहिणी मिळून 7 जण झाले ते ह्या मिताला 4 भाऊ आहेत मग कोणाला एक सगळ्यात जास्त भाऊ प्रश्न हळूहळू वाचायचा आणि सोडवायचा पहा महेशला 3 बहिणी 3 भाऊ काढल्या महेशचे 3 बहिणी इथं 3 भाऊ इथं मनीषाला 2 बहिणी 3 भाऊ आहे मनीषाला 2 बहिणी 1 2 3 भाऊ आहे मनोजला 4 बहिणी 2 भाऊ तो जो मनोज आहे त्याला 1 2 3 4 बहिणी आणि 2 भाऊ काढले आता महेशची बहीण मीता आहे महेशची बहीण मीता या एक जण मीता त्याची बहीण आहे आणि सचिन हा मनीषचा भाऊ आहे सचिन मनीषचा भाऊ त्या मनीषाचा भाऊ सचिन आपलाच आहे एक जण तर सर्वात जास्त भाऊ कुणाला आहे मीता तर मीता नाही कारण 1 2 3 भाऊ हा महेश एक चौथा भाऊ कारण महेशला 3 भाऊ होते म्हणून महेश धरून 4 भाऊ झाले बरोबर की नाही मस्त आकृती काढायची मगच प्रश्न सोडवायचा प्रश्न वाचता वाचता आकृती काढायची सगळ्या एकदाच प्रश्न वाचून जमणार आहे का आपल्याला नाही सगळ्यांचं लक्ष आहे प्रश्न क्रमांक 6 एका पुरुषाकडे पाहून एक स्त्री म्हणाली कोण म्हणाले ही स्त्री आपण स्त्री बोलली दाखवतो बरोबर ही स्त्री काय म्हणतीये एका पुरुषाकडे बोल दाखवती त्या पुरुषाकडे समजा आता हा तो पुरुष आहे त्यांचे वडील आता या लगेच जसा तसा प्रश्न वाचू तसे आकृती बघाय ह्या पुरुषाकडे बोट दाखवून ही स्त्री म्हणती यांचे वडील मग आपण यांचे वडील असे काढून शकतो ना हो हा आपण मुलाकडे बांध करतो मग हे वडील झाले यांचे वडील माझ्या वडिलांच्या म्हणजे ह्या स्त्रीच्या वडिलांच्या माझ्या वडिलांच्या म्हणजे लगेच तिचे वडील काढून घेते माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे आता त्यांची हीच राहील नाही कुठली मुलगी एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत हे आहे की नाही हे सासरे आहेत ना परत प्रश्न त्या एका पुरुषाकडे पाहून एक स्त्री म्हणाली ही स्त्री त्या पुरुषाकडे पाहून म्हणते काय म्हणते त्यांचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे कोण आहेत सासरे त्यांचे वडील हे जे वडील आहेत ना वडील हे वडील त्यांचे ते या माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत बरोबर का नाही हे वडील हे कोण झाले स्त्रीचे सासरे ओके सासरे तर त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते काय त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते काय बरोबर आता हे सासरे सासरे कोणाला म्हणतो आपण त्या बाईचा नवरा आणि त्याच्या बाईंचे वडील त्यांना सासरे म्हणाले ना ती म्हणून हे दोघं कोण झाले नवरा बायको बरोबर स्त्री तर त्यांच्यामध्ये नातं काय नवरा बायको त्या स्त्रीची त्या पुरुषाशी नाते नवरा बायको बरोबर सर्वांचं राधिका लक्ष दे प्रश्न क्रमांक 7 मीनल ही आशुतोषची पत्नी आहे इथपर्यंत प्रश्न वाचला की लपून काढायची लगेच हा ही जी मीनल आहे त्या आशुतोषची कोण आहे पत्नी पत्नी आहे मीनल आपण कशाने दाखवतो स्वास्थ्याची पत्नी आणि आरतीची वहिनी आहे ही जी मीनल आहे तिच्या विषयी बोलतोय ना मीनल ही आशुतोषची पत्नी आहे आणि आरतीची वहिनी आहे ही ज्याच्याविषयी बोलत चाललोय ही म्हटलंय ना मग हिच्या विषयी बोलत चाललोय मीनल ही आशुतोषची पत्नी आणि आरतीची सुद्धा वहिनी आहे आरतीची वहिनी कधी होईल ती मीनल कधी होईल आरतीची वहिनी वहिनी कुणाला म्हणते भावाच्या बायकोला वहिनी म्हणते
मग हा भाऊ यायला पाहिजे ना तिच्या आरतीचा. हो, आरती तो आशुतोष आहे. मग भावंड आपण दाखवतो त्यात आरती. ओके, ही जी आरती आहे तिची झाली काय मिनल वहिनी. ह्या आरतीचा हा भाऊ आशुतोष, ह्या भावाची ती बायको मिनल. बरोबर आहे. आता झाली आरतीची वहिनी मिनल, वहिनी आहे पर्यंत झालं. सुमन आरतीची आई आहे. आता आरतीची आई म्हणजे आशुतोषची सुद्धा कोण आई. बरोबर आहे ना. हे दोघं भावंड आहेत ना. सुमन, सुमन हे दोघांची कोण आहे आई आहे. ओके, तर सुमन आणि मिनलचे नाते काय. आता सुमन ही आणि मिनल ही आता ह्या दोघांची आई आहे. याची चित्र काय आई नाहीये, पण हिच्या मुलाची बायको आहे. मुलाच्या बायकोला काय म्हणतात. मुलाच्या बायकोला सून म्हणतात. मुलाची बायको तुमच्या घरी तुमच्या आज्या, त्या आज्यांची मुलं कोण तुमचे पप्पा, आणि त्या पप्पांची बायको कोण तुमची मम्मी. तुमच्या आजीची कोण सून असती. मग मुलाच्या बायकोला काय म्हणतात सून म्हणतात. ही झाली मिनल सून, आणि सुमन या सुनेची ही सासू. बरोबर आहे का नाही. कोणतं नातं आलं रे सासू सुनेचं. समजलं का. हो, प्रश्न कसा वाचत आलं पण कट करत करत. मिनल ही आशुतोषची पत्नी आहे. मिनल आणि आशुतोषला नवरा बायको केला पण, आणि आरतीची बहिणी आहे. मग याची ती बहीण असल्याशिवाय याची ती बहीण होणार नाही. मग बहीण केली. सुमन आरतीची आई आहे. आरतीची आई तर ती आशुतोषची पण आहे, कारण हे दोघं बहीण भाऊ आहेत. तर सुमन आणि मिनलचं नातं काय. त्या सुनेचा हा मुलगा आहे आणि मुलाची ही बायको आहे. मुलाची बायको म्हणजे सून असती, आणि ही सून आहे तर सूनची सासू सुनेची म्हणून सासू सुनेचं. समजलं. प्रश्न क्रमांक 8. समोर बसलेल्या मुलीकडे निर्देश करीत देविका म्हणाल्या. त्याच्या देविका येतं त्यांच्या पुढे एक मुलगी बसलीये. ह्या मुलीकडे निर्देश करत देविका म्हणाल्या. काय म्हणाल्या. ही आमच्या आजोबांच्या, ही जी मुलगी आहे ही आमच्या आजोबांच्या. मग कुणाच्या आमच्या म्हणजे देविका. देविकाच्या आजोबा करायला लागतील. देविका कुणाची तरी मुलगी आहे. देविकाच्या आईचे वडील पण आजोबाच होतील, किंवा वडिलांचे वडील पण आजोबाच होतील. आईचे वडील येत का वडिलांचे वडील येत ते माहित नाही आपल्याला आता. पण हे आजोबा येत देविकाचे. चला पुढे बघू. ही आमच्या आजोबांच्या एकुलत्या एका अपत्याच्या. त्या आजोबांची ही एक अपत्य असू शकतं, किंवा हे एक अपत्य असू शकतं. बरोबर आहे का नाही. कुणीतरी ह्या एकुलत्या एक अपत्य त्या आजोबांना एकुलत्या एक अपत्याच्या एकमेव मुलीची. अपत्याची मुलगी हीच आहे ना देविका. एकुलत्या एक अपत्याच्या एकमेव मुली, आणि ही मुलगी पण एकमेव आहे म्हणजे ती देविकाच आहे. दुसरी मुलगी नाही इथे. एकमेव मुलीची मुलगी आहे. बरोबर आहे का नाही. या देविकाची पण झाली मुलगी झाली. मुलगी आहे. तर समोर बसलेल्या मुलीचा म्हणजे त्या मुलीचा देविकाशी काय संबंध आहे. कोण मग देविकाची मुलगी आहे. बरोबर आहे का नाही. सोपं आहे. जसा तसा प्रश्न वाचू तशी तशी आकृती काढून घ्यायची. उत्तर पर आपल्या समोर येतं. समजलं सर्वांना. हो, बघा परत एकदा. समोर बसलेल्या मुलीकडे निर्देश करत देविका म्हणाली की आमच्या आजोबांच्या. आता मग देविकाचे आपण आजोबा काढले. ते आईचे वडील असू शकते, देविकाचे ते वडिलांचे वडील असू शकते. त्या आजोबांना एकुलता एक अपत्य आहे. ती आई असू शकते, त्या आजोबांचा अपत्य किंवा हे वडील असू शकते. त्या एकमेव अपत्याच्या एकमेव मुलीची. मग एकमेव अपत्याचा एकमेव मुलगी हीच त्या मुलीची मुलगी आहे. त्या मुलीकडे गोड करून म्हणत होती ना ती मुलगी आहे. मग ही समोर बसलेली ही मुलगी देविकाशी हिचं काय नातं आहे. तर देविकाची मुलगी. प्रश्न क्रमांक 9. सेजलची आई माझ्या आईला आई म्हणते. आता लगेच काढायचं. जसं आपण वाचू तसं आपण डायग्राम काढणार, आकृती काढणार. सेजल ही जी सेजल आहे हिची आई ही माझ्या. आता ही कोण झाली मी आहे
आणि माझ्या आईला इला है की नाही माझ्या आईला आई म्हणते कोण म्हणतं सेजलची आई ही जी नाही ही माझ्या आईला आई म्हणते ही सेजलची आई मग ही कोण आहे ग ही सेजलची आई सुद्धाची मुलगी असणार ही मुलगी ही मी आहे म्हणजे एक मुलगी असेल किंवा मुलगा असेल म्हणजे दोघं काय झाले बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ कोणीतरी झाले बरोबर आहे ना एकाच आईचे दोन मुलं बहीण भाऊ किंवा भाऊ कोणतरी असेल मी तर कोणी माहित नाही आपल्याला तर सेजल माझी कोण आणि सेजल कोणी येते बहिणीची मुलगी कोण असते भाची बहिणीची मुलगी कोण असते भाची असते समजलं का सेजल ची आई माझ्या आईला आई म्हणते म्हणून हिला आई म्हणते म्हणून हिची मुलगी बरोबर तर सेजल माझी कोण मग हे दोघं कोण झाले हे आईची मुलं म्हणल्यावरती ते भावंड झाले मग त्याची ही बहीण झाली मग बहिणीची मुलगी आहे सेजल बहिणीच्या मुलीला काय म्हणतात भाची सेजल कोण झाली भाची भाची झाली भाची 10 ठीक आहे क्रमांक 10 नीरजला 4 मावश्या व 4 काका आहेत नीरजला 4 मावश्या 4 काका जेवढा प्रश्न वाचला तेवढं करून घ्यायचं आणि नीरजला 4 मावश्या आहेत 1 2 3 4 आणि काका 4 काका पण 4 काका कोणाला म्हणतो आपण मावशीच्या म्हणतो आणि वडिलांच्या भावाला पण काका म्हणतो बरोबर आहे का नाही मग याला 4 मावश्या आहेत म्हणजे याच्या मम्मीला 4 बहिणी बरोबर आणि याच्या वडिलांना 4 भाऊ येतात तर पापड व 3 मामा 3 मामा म्हणजे ह्या 4 मावश्या आणि यांचेच ते भाऊ आहेत ना 1 2 3 मामा तर दिल्लीला राहणाऱ्या त्याच्या मामाला आता एकदा एखादा दिल्लीला राहतोय समजा दिल्लीचा लांबचा दिल्लीला राहतो ह्या दिल्लीला राहणाऱ्या त्याच्या मामाच नाही आपण काढलेले ह्या मामाला अनुक्रमे किती बहिणी व किती भाऊ आहेत किती बहिणी आहेत ह्या मामाला मग कोण सांगते चुकलं 2 चुकलं 3 4 5 त्याच्या ह्या दिल्लीला राहणाऱ्या मामाला बहिणी किती इथं 1 2 3 4 आणि याची आई आहे कारण याला मावश्या 4 येतं याची एक आई यांची बहीणच आहे का नाही म्हणून त्या दिल्लीला राहणाऱ्या त्या मामाला 1 2 3 4 आणि हे 5 बहिणी इथं किती बहिणी झाल्या 5 बहिणी इथं आणि भाऊ किती इथं भाऊ दिल्लीला राहणाऱ्या मामाला 2च भाऊ येते कारण तो स्वतःच्या भाऊ मध्ये मस्त आहे का भाऊ किती झाले 2 आणि अनुक्रमे विचारले ना हा शब्द खूप महत्वाचा आहे अनुक्रमे किती बहिणी 1 नंबर बहिणीचा नाव आहे ना 1 नंबर बहिणी आधी 5 1 नंबरला आला पाहिजे आणि मग भाऊ किती भाऊ 2 नंबरला हे 5 व 2 हेच उत्तर बरोबर आहे 2 व 5 1 नंबरला दिलंय बघा त्याला आणि आपलं उत्तर एवढं लिहिलं का आपण गडबडीत म्हणतो हा 2 आणि 5 2 आणि 5 2 आणि 5 5 आणि 2 5 कुठेतरी 5 आणि पटकन गोल करतो अनुक्रमे शब्दात बहिणी आधी विचारल्यात मग बहिणी आधी किती इथं 5 आणि मग भाऊ 2 2 व 5 येईल का नाही हा ऑप्शन कट ऑप्शन पर्याय क्रमांक 4 5 व 2 समजलं का अनुक्रमे शब्दाचा अर्थ पण कळलं का अनुक्रमे म्हणजे क्रमाने आधी बहिणी विचारल्यात आधी बहिणीची संख्या सांगायची आणि मग भावाची संख्या समजलं हो प्रश्न क्रमांक 11 स्त्री व सौनिक आता स्त्री व सौनिक म्हणजे हे दोघं पण येतं नवरा बायको बरोबर स्त्री व सौ म्हणजे स्त्री म्हणजे पुरुषासाठी आणि सौ म्हणजे महिलेसाठी वापरतात बरोबर आहे स्त्री व सौ हा स्त्री आणि ही सौ हे नवरा बायको यांना 2 मुलगे व 1 मुलगी आहे यांना कोण आहे 2 मुलगे व 2 मुलगी आणि एक मुलगी आहे
काढले का आपण त्यांचे 2 मुलगे आणि 1 मुलगी? ओके. तिन्ही अपत्ये विवाहित असून जवळ आणि हे तिन्ही अपत्ये, अपत्ये म्हणजे त्यांची मुलं, हे तिन्ही अपत्ये विवाहित असो, विवाहित तिन्ही पण, म्हणजे यांना तिघांना पण काय आहेत रे? भाऊ. बाय, याला बाय काय तर दोन्ही मुलांना आणि यांना हिला कोण आहे? नवरा आहे. ओके. बरोबर आहे का? हो. विवाहित असून त्यांना प्रत्येकी 2 मुले आहेत. प्रत्येकी 2 मुले म्हणजे प्रत्येकाला 2 मुले आहेत. तर त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे? म्हणजे यांना प्रत्येकाला 2 मुलं आहेत. यांना 2 मुलं, यांना 2 आणि यांना प्रत्येकाला 2 मुले. तर त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे असतील? आता त्यांच्या घरात माणसे किती असतील असं विचारलंय कमीत कमी. मग जाण्याची चान्सेस कोणाचे आहेत रे? त्या मुलीची. हिचं लग्न झालं ना, आपल्या इथं लग्न झाल्यावर मुलगी आपल्या इथं राहत नाही, म्हणून हे कट करायचे आपल्याला, हे मोजायचे नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. समजलं का? हो. मुलगी आपल्याला याच्यात घ्यायची नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या? हो. प्रश्न क्रमांक 12. वीणा सागरला म्हणाली, जी वीणा आहे वीणा, ती काय करतीये? सागरला म्हणतीये. काय म्हणतीये पाहूया. तुझ्या आईची, तुझ्या म्हणजे सागरला म्हणाली म्हणजे त्यालाच म्हणते, तुझ्या आईची, याची आई, तुझ्या आईची आई, हिची पण आई, ही माझ्या म्हणजे वीणाच्या वडिलांची, हिचे वडील, त्या वडिलांची आई आहे ही बाई. बरोबर ना? ही बरोबर का नाही? वीणा सागरला म्हणाली, तुझ्या आईची आई माझ्या वडिलांची आई आहे. बरोबर. तर वीणा सागरच्या आईची कोण? तर ही जी वीणा आहे ही सागरच्या आईची, ही वीणा कोणी? त्या बाईची. हा बरोबर ना? हिची कोणी? तर पहा, ह्या बाईचे हे 2 मुलं आहेत, म्हणजे हे दोघं एकमेकांचे कोण झाले? भावंड. ओके. ही मुलगी वगैरे नाहीये, फक्त ही कोण आहे ते काढायचं, बाण नाही काढायचं. पहा, हे 2 भावंड झाले. ह्या 2 भावंडामध्ये आता ही बाई दिसते गोलकाडी, म्हणजे त्या बाईचा हा कोण आहे? भाऊ. त्या भावाची ही कोण आहे? मुलगी. भावाची मुलगी कोण? भाची. भावाची मुलगी भाची. म्हणून त्या सागरच्या आईची वीणा कोण आहे? भाची. वीणा सागरच्या आईची कोण? परत एकदा वीणा सागरला म्हणाली, ती वीणा सागरला म्हणाली, तुझ्या आईची आई माझ्या वडिलांची आई आहे. म्हणजे हे दोघं कोण झाले? भावंड. तर वीणा सागरची कोण? भाची. सागरची नाही रे, सागरची आई. तर वीणा सागरच्या आईची कोण? हे ह्या बाईचा हा भाऊ, भावाची मुलगी, भावाची मुलगी. प्रश्न 13. एका स्त्रीकडे पाहून कविता म्हणाली. कविता आहे, ही कविता एका स्त्रीकडे पाहून म्हणाली. काय म्हणाली? तिच्या धीराच्या पत्नीची, आता त्या स्त्रीच्या धीर म्हणजे कोण रे? धीर म्हणजे हिच्या नवऱ्याचा भाऊ, तो झाला हिचा धीर. हिचा नवरा आपण स्वास्तिकने दाखवतो, आणि भाऊ याचा भाऊ हा चिन्हाने दाखवतो. हिचा हा कोण झाला? धीर. हा कविता त्या स्त्रीकडे बोट करून म्हणाली, पाहून म्हणाली, हिच्या धीराच्या पत्नीची, धीराची पत्नीची मुलगी, म्हणजे या दोघांची मुलगी आहे की नाही? त्या दोघांची पण ही मुलगी, माझी बहीण आहे. पत्नीची मुलगी ही माझी बहीण आहे. म्हणजे या कविताची कोण आहे? बहीण आहे. म्हणजे ही कविता इथे वापरतात. तर त्या स्त्रीचे, कोणत्या ही स्त्री आहे ती पहिल्यांदा सुरू केलेली आपण, बरोबर आहे का नाही? तर त्या स्त्रीचे कविताशी नाते काय? आता ही कविता इथे,
तिसरी इथे कविताच्या वडिलांचा हा भाऊ आणि ह्या भावाची जी बायको आहे, बरोबर आहे का नाही? पहा, ह्या स्त्रीचं नातं विचारलंय ना, ही स्त्री ह्या कविताची कोण आहे? वडिलांच्या भावाची बायको. वडिलांचा भाऊ काका आणि काकाची बायको काकी. इथं वडिलांचा भाऊ चाललंय. वडील कविताची जी बहीण आहे ना, आणि हिचे आई वडील ते कविताचे पण आई वडील ना, मग कविताचे वडील आणि वडिलांचा भाऊ काका. वडिलांचा भाऊ काका आणि या काकाची जी बायको काकी. म्हणून पर्याय एक उत्तर योग्य आहे. समजलं का सर्वांना? पहा प्रश्न क्रमांक 14. लताच्या सासूच्या मुलीच्या, आता असं आधी लता काढून घेऊ. ही लता आहे हा, ह्या लताच्या सासू काढायची. म्हणजे सासू कोण असती? सासू कशी काढायची? सासू कशी काढायची लताची? अरे नवऱ्याची आहे ना, नवरा काढा आधी. लताची सासू काढली का? नवऱ्याची आई. लताच्या सासूच्या मुलीच्या, सासूची मुलगी म्हणजे याची बहीण असेल ना ती. लताच्या सासूच्या मुलीच्या एकुलत्या एका भावाशी. ही जी मुलगी ना, हिचा भाऊ. हिचा एकुलता एक भाऊ म्हणजे हाच झाला. ह्या एकुलत्या एका भावाशी लताचे काय नाते? तिला काय ना, हीच याच्याशी नातं आहे. पत्नीचं, तिचं नातं काय आहे त्याची? पत्नीचं. परत एकदा पहा. चला, लताच्या सासूच्या मुली. लताची सासू कशी काढली? लताचा नवरा काढून घेतला आधी आणि मग देव सासू काढली. मग लताच्या सासूच्या मुली. आता लताची सासूची मुलगी कशी काढली? त्या मुलगा होता लताच्या सासूचा, मग त्या मुलाची जी बहीण मुलगी. मुलीच्या एकुलता एक भाऊ हा झाला. परत त्या मुलीचा एकुलता एक भाऊ आणि त्या भावाशी ह्याला कसं लग्न झालंय आपल्याला आधीच कळलं होतं आपल्या तिथून. लताचं काय झालंय? नातं विचारते. त्या लताचं नातं पत्नीचं आहे. काढल्यामुळं लगेच समजलं. आणि सासूची काढता आपल्याला सगळं माहिती आहे. बरोबर आहे? अशा प्रकारे आपलं बुद्धिमत्ता चाचणी मधलं नातेसंबंध हे प्रकरण संपलेलं आहे. पण आपण काय करणार? याच्यावरचे आणखी प्रश्नपत्रिकेतले शोधून सरावासाठी सोडवणार आहोत. चला, आवडलं का सगळ्यांना? समजलं का? नक्की तुम्ही काढू शकता ना उत्तर?